सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला डिझाइन कशी बनवावी साडीनुसार किंवा ब्लाउजला छान असं लुक यावं यासाठी, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची साडी कशीही असो त्यावरचा तुम्ही ब्लाउज कसा शिवता, त्याच्यावरची बाही कशी आहे, त्यावरची बॅकनेक डिझाइन कशी आहे यावर डिपेंड असतं की ब्लाउजचं लुक कसं येणार आहे। सो आज मी तुम्हाला खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे। तर ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि ब्लाउजला खूपच सुंदर असे लुक येणारी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आता आपण छान असं छोट्याशा काठापासून डिझाइन बनवायला सुरुवात करूयात। तर बघा मग आता एवढाच काठ आहे, म्हणजे ब्लाउजची कटिंग झाल्यानंतर फक्त एवढा काठ उरलेला आहे, बाकीचा सगळा आपल्याला बाहीसाठी लागलेला आहे। तर खूप कमी काठापासून आज खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत, कारण बऱ्याचदा होतं आता सध्या की पैठणी साडी खूप सुंदर असते पण मग काठ कमी उरतो आणि आपल्याला डिझाइन कशी बनवावी हे समजत नाही। तर ही डिझाइन तुम्ही नक्की बनवू शकता, नक्कीच ह्या डिझाइनमुळे तुमच्या साडीला छान असं लुक येईल। तर बघा मग आता हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजचं मेजरमेंट आधी सांगते मी तुम्हाला। तर ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर असं संपूर्ण मार्किंग केलेली आहे। आणि इथून 5.25चा आपण मुंडा टाकलेला आहे, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर आपण आडव्या साईडला टाकलेला आहे छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, किंवा इथे तुम्ही 2 इंच मार्जिन सुद्धा ऍड करू शकता। तर बघा इथे 9 चौक 36 आणि 2 इंच मार्जिन असं टोटल मी 11ला मार्किंग करून घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीचे मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग केला। आता आपण यावर सगळ्यात आधी जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत। तर बघा वरच्या साईडला सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे। तर बघा हा कस्टमरचा जो काही ह्या ब्लाउजचा गळा आहे तर तो आहे 9, 1/2 इंच मार्जिन असं टोटल 9.5ला मार्किंग केलं। पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा। ही आपली बेसिक स्टेप आहे। त्यानंतर बघा इथून ह्या पद्धतीने आपल्याला एक शेप द्यायचा आहे। बघा इथून मी 1 किंवा 1.5ला मार्किंग करते, 1.5ला मार्किंग केलेली आहे, वरती पुन्हा 2ला आणि ह्या पद्धतीने बघा हे 2 पॉईंट जॉईन करत मुंड्यापर्यंत आपण हा शेप इथे ड्रॉ केलेला आहे। आणि त्यानंतर वरून बघा ह्या पद्धतीने कर्व दिलेला आहे। तर हा आपला गळ्याचा आकार इथे ड्रॉ करून झालेला आहे। ठीक आहे, आता हा कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला सांगते। तर बघा इथून स्टार्ट करायचं आहे, इथून हा जो काही गोलाकार आहे फक्त इथपर्यंतच आणि इथून वरती। तर अशा पद्धतीने सध्या फक्त कटिंग करायची आहे, नंतर काय काय चेंजेस करायचे आणि त्या मार्किंग का केल्या होत्या तर ते तुम्हाला पुढे समजेलच। तर अशा पद्धतीने बघा इथे आपला अस्तरची कटिंग झालेली आहे। आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा आता सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर कटिंग केलेला अस्तरचा पार्ट इथे ठेवून घ्यायचा। आता इथे आपल्याला लावायचे आहे पिना, जेणेकरून स्टिच करताना आपलं हे हलणार नाही आणि आपल्या गळ्याचा शेप फिनिशिंग वगैरे सगळ्यात प्रॉपर यावे यासाठी। तर सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी पिन लावून घ्यायची असते आणि नंतर दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिना इथे लावायच्या असतात। आणि बघा त्यानंतर आपण इथे गळा रुंदी सुद्धा एकदा चेक करून घेतली। आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा हा गळ्याचा जो काही आकार आहे तर हा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकतात, बट मला असं वाटते की बिना कॅनव्हासचा सुद्धा हा गळा होऊ शकतो, त्यामुळे मग मी कॅनव्हास पेपर यूज न करता हा गळा इथे रेडी करत आहे। तुम्हाला जर वाटत असेल की फिनिशिंग प्रॉपर येणार नाही तर तुम्ही कॅनव्हास पेपर इथे यूज करू शकतात। आणि कॅनव्हास पेपर गळ्यासाठी यूज करताना आपल्याला इथे पेपर कॅनव्हास यूज करायचा आहे, लक्षात राहू द्या। आणि व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत इथे आपण गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर लगेचच आता आपल्याला कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे। आता ही टीप मारताना एकसारखी मारायची आहे आणि ह्या स्टेपमुळे काय होतं की कमर आणि
गळ्याचा पाड दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं। आता यानंतर आपल्याला बघा जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे कमरेच्या साईडचा, आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर ते सुद्धा इथे व्यवस्थित ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आता बघा हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला हा जो काही गळा आहे तिथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी। त्याचबरोबर याचा जो काही शेप आहे तर तो सुद्धा प्रॉपर जसं आपण मार्किंग स्टिचिंग केलेला आहे जसं आपल्याला हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तुमचा गळा कुठलाही असो तुम्ही सुद्धा शक्यतो छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, फक्त कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची जरा काळजी घ्यायची। आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा हा बॅक पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कानेकोपरे आपल्याला इथेही बघा हे बाहेर काढायचे आहे, आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला द्यायची आहे इथे दाबटीप। तर बघा आता इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे। आणि हा जो काही गळा आहे तर आपण कॅनव्हास पेपर यूज न करता बनवत आहे, त्यामुळे अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत दाबटीप द्यायची, जेणेकरून फिनिशिंग बिघडणार नाही। कारण की संपूर्ण फिनिशिंग आता आपण जी काही दाबटीप देणार आहोत त्यावर डिपेंड आहे। आणि मी बऱ्याचदा सांगत असते आणि मी पुन्हा सांगते की माझं म्हणणं आहे की तुम्ही नुसतं ब्लाऊज स्टिच करणं किंवा नुसतं डिझाईन बनवणं नाही, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित तुम्हाला बनवता येणं जास्त गरजेचं असतं। त्यामुळेच मग मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगते, ज्या टिप्स ज्या स्टेप बाय स्टेप सांगत असते तर ते तुम्ही नक्की फॉलो करत चला, म्हणजे तुम्ही सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग सहित ब्लाऊज स्टिच करायला नक्कीच शिकाल। तर बघा पूर्ण गळ्याच्या साईडला इथे आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे, आणि आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात। तर बघा इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून त्याची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही आणि छान असं इथे आपला ब्लाऊज रेडी होईल। ते बघा इथे तुमच्या लक्षात येईल की कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही सोबतच छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे, आणि इथे कमरपट्टी लावायची सुद्धा गरज नाही आहे। त्यामुळे ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा बॅक पार्ट रेडी करू शकता। त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आपल्याला आहे तसं एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, एक्स्ट्राचं होणार नाही, तिरकं होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी सुद्धा घ्यायची आहे। आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कटिंग करत असतो कारण स्टिचिंग करताना सोपं जावं। म्हणूनच मग आपण गळे रेडी झाल्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करत असतो। तर बघा मग परफेक्ट असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे, आणि आता आपण पुढची डिझाईन इथे बनवायला सुरुवात करूयात। तर ह्या पद्धतीने घडी घालून सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे सगळ्यात आधी आपल्याला। तर बघा मग मी इथे मार्किंग करून घेते आणि आपल्याला किती काठ लागणार आहे तर ते सुद्धा चेक करते। तर एवढं मला असं वाटतं की तो सर्कल आपण इथे घ्यावा ह्या पद्धतीने। तर बघा किती त्याची उंची तरी किती आहे तेवढं डिस्टन्सचं, तर ते मी इथे बघितलेलं आहे। आणि ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं आता ह्या काठाचं इथे कटिंग करून घेते, बाकीचं आपल्याला फोल्डिंगसाठी लागणार आहे। आणि बघा मग ह्या पद्धतीने आता इथून पण एक लाईन ड्रॉ केली आणि इकडनं सुद्धा बरोबर त्या शेपच्या लाईनमध्ये, आणि हे बघा हे ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे डायरेक्टच लावून घ्यायचं आहे आता। तर बघा मग मी इथूनच सुरुवात करते, हे एक्स्ट्राचं थोडं कट करते म्हणजे ते सेंटरला बरोबर आपला तो सर्कलची जी काही डिझाईन आहे तर ती यावी यासाठी। तर बघा इकडनं सुद्धा फोल्ड करायचं आहे आपल्याला, तुम्ही आधी टिपसुद्धा मारू शकतात। आणि बघा मग ह्या पद्धतीने इथे सरळ टिप मारायची आहे आपल्याला, फक्त इकडपर्यंत। एक्स्ट्राचं मी इथे कट केलं आणि फोल्डिंग पुरता थोडंसं ठेवायचं आहे, फक्त एवढं लक्षात राहू द्या, कारण डायरेक्ट आपण जोडणार नाही आहे, त्याला फोल्ड करत जोडणार आहे, म्हणजे मग काठाचे धागे वगैरे निघणार नाही। आणि बघा मग ह्या पद्धतीने इथपर्यंत आलं, खालून पुन्हा आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि परत खालच्या साईडने सुद्धा फोल्ड करायचं आहे आणि सरळ टीप मारायची आणि इथून पुन्हा। तर बरोबर चारही बाजूने फोल्ड करत करत आपण हा पॅच बरोबर जेवढा डिस्टन्स होता मधल्या शेपचा तर तेवढ्या शेपमध्ये लावून घेतलेला आहे। तर तुमचं ते गळ्यावर डिपेंड आहे की केवढा काठ तुम्ही लावायचा आहे। ठीक आहे, तर बघा आता हे जॉईंट झाल्यानंतर काय करायचं आहे, इथे आपल्याला लेस लावायची आहे। आता लेस लावण्यासाठी मी मॅचिंग असा लेसचा दोरा म्हणजे जसं गोल्डन कलरचा दोरा इथे वळवून घेते। त्याचबरोबर इथे जी काही लेस लावायची आहे तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, किंवा तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा यूज करू शकतात, ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे। इथे वाटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने पायपिंगसुद्धा लावू
शकतात. बट मला असं इथे वाटतंय की आपण डायरेक्ट लेस लावून घेऊयात, तरीसुद्धा छान असं लूक येईल. तर मी तुम्हाला एक ऑप्शन म्हणून सांगितलं आहे फक्त, की तुम्ही तसंसुद्धा करू शकतात. आणि ह्या पद्धतीने बघा मी मार्किंग केलेली आहे. तर ह्या 30 मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला हवी आहे, त्यामुळे मी बरोबर मध्यभागी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि फेंट मार्किंग झाल्यानंतर ती इकडच्या साईडने डार्क केली, म्हणजे मग दोन्ही साईडचं लेवल आपल्याला डिझाईन बनवणं सोपं जावं यासाठी. आता बघा इथून मी लेस लावायला सुरुवात करत आहे. तर मी थोडंसं काठाला मॅच होणारा लेसचा कलर इथे घेतलेला आहे. हे बघा 2 ऑप्शन आहे, या दोन्हींपैकी कुठलीही आपण इथे लावू शकतो. कारण की याचा जो काही काठात कलर आहे ना तो खूप कॉपर पण नाही आहे, थोडासा फेंटसाच आहे. कारण की कॉपर कलरचं जरी लेस घेतली तरीसुद्धा ती मॅच होत नाही आहे, मी ट्राय करून बघितलेली आहे. त्यामुळे मग आता ही लेस इथे लावून घेते. तर गळ्याच्या साईडने स्टार्ट केलेलं आहे, जी मार्किंग आहे ना तिथपर्यंतच फक्त आपल्याला लावायचं आहे. आणि बघा इथून पुन्हा मी त्या लेसला डबल टिप देते. मी याआधीसुद्धा सांगितलेलं आहे बऱ्याचदा आणि पुन्हा सांगते की लेस कुठलीही असो जाड बारीक शक्यतो डबल टिप देत चालायची. त्यामुळे काय होतं की लेस पॅक लागली जाते, त्याचबरोबर ती वरती तरंगत नाही, फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही. सेम त्याच पद्धतीने बघा आता मी दुसऱ्या साईडला सुद्धा बरोबर त्याच शेपला ही लेस लावून घेत आहे. इथे फक्त व्यवस्थित लावायची आहे, मार्जिन वगैरे इथे सोडण्याची गरज नाही आहे आपल्याला. तुम्हाला जर इथे वाटत असेल की तुम्हाला डबल लेअरमध्ये लेस लावायची आहे वरच्या शेपला, तर तुम्ही इथे लावू शकतात. बट मी इथे एकाच लेवरमध्ये लावणार आहे फक्त. हे बघा इथपर्यंत ठीक आहे, डबल टिप वगैरे देऊन झालेली आहे. आता यानंतर काय करायचं, आपण जी काही मार्किंग केलेली आहे ना तर त्या शेपमध्ये आता आपल्याला खालच्या साईडनी लेस लावून घ्यायची आहे. तर बघा बरोबर मुंड्याच्या साईडने मी इथे सुरुवात करते, बरोबर जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच. हे बघा तसंच असं थोडासा गोलाकार देत देत आपल्याला ती लेस इथे लावून घ्यायची आहे. आणि नंतर बघा इथून बरोबर गळ्याच्या कडेकडेला पकडायची आहे. इथपर्यंत व्यवस्थित टिप मारली की खाली सरळ बरोबर आपला काठ आहे ना तर थोडीशी ती काठावर गेली पाहिजे आणि थोडी बाहेर, म्हणजे काठसुद्धा तिथे पॅक होऊन जाईल. आणि खाली थोडंसं फोल्डिंग पुरता ठेवलेलं आहे, बाकीचं एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलेलं आहे. आणि बघा इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. तर बघा खूप छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे लावून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा जी मार्किंग केलेली आहे बरोबर तिथेच त्यावरच आपण ही लेस लावून घेऊयात. तर बरोबर काठाच्या कडेकडेने मी म्हटलं होतं बघा की थोडंसं काठावर येईल आणि बाकीचं काठाच्या खाली येईल. आणि इथून पुन्हा जो काही शेप बघा आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित आपण या मुंड्याचं जी काही मार्किंग होती तिथपर्यंत ही लेस लावून घेतली. एक्स्ट्राची मी इथे कट करून घेते आणि ही जी काही लेस आहे ते इथे सुद्धा डबल टिप देऊन घेते. मी 2-3 फायदे सांगितलेले आहेत, त्यामुळे शक्यतो तुमची लेस जाड बारीक कशीही असो डबल टिप देण्याची सवय लावून घ्यायची आहे. तर बघा आता आपण दोन्ही साईडला एक लेअरमध्येच इथे लेस लावून घेतलेली आहे. बट मी आता खालच्या साईडला अजून थोडंसं डिस्टन्स ठेवून अजून एक लेवरमध्ये लेस लावून घेते, म्हणजे 2 लेअरमध्ये आपण इथे लावणार आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरती पण लावू शकतात, बट वरती मी एकच लेअर ठेवते. खालच्या साईडला मी अजून एक लेअर देते, थोडासा डिस्टन्स ठेवून, एकदम नॉर्मल, फक्त ग्रीन पट्टी दिसेल बारीकशी अशी. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्त डिस्टन्स ठेवून सुद्धा ही लेस लावू शकतात, बट मी काही इथे जास्त डिस्टन्स ठेवणार नाही आहे. आणि बघा मग व्यवस्थित एकसारखं थोडासा डिस्टन्स पकडत या पद्धतीने इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि ह्या लेसला आता मी डबल टिपसुद्धा देऊन घेते. आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी ही लेस लावून घेते. बघा आता ती इकडनं स्टार्ट करते लावायला, कारण की ही जी काही लेस आहे ना त्यावर थोडीशी अशी बारीक डिझाईन आहे आणि ती मॅच व्हावं यासाठी मग मी आता इकडच्या साईडने वरच्या साईडने लावायला सुरुवात केलेली आहे. आणि व्यवस्थित एकसारखं एकदम बारीक किंचितच मार्जिन आहे बघा, फक्त ग्रीन बारीक असं जसं पायपिंग असतं ना तशी पट्टी दिसते, जास्त काही दिसत नाही आहे. आणि इथून पुन्हा आता इथे मी डबल टिप देऊन घेतलेली आहे बघा. तर बघा मग फायनली दोन्ही साईडला एकदम प्रॉपर परफेक्ट अशा आपण 2 लेअरमध्ये ही लेस इथे लावून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. ते टक्स आपले टाकायचे राहिलेले आहेत तर ते आपण टाकून घेऊयात. त्याआधी मी काय करते, आता गोल्डन कलरचाच दोरा उरलेला आहे, तर रेडीमेड गोल्डन कलरची जी काही नॉट आहे तर ती लावायची आहे, तर ती सुद्धा लावून घेते. तर बघा साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ती लावायची असते. 2-3 टिपा देऊन मी ते व्यवस्थित पॅक करून घेते. इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साडीची नॉट पण करू शकतात, बट गोल्डनसुद्धा आजकाल छान दिसते आणि ब्लाऊजला छान अशी मॅचसुद्धा होते, सो तुम्ही सुद्धा अशी यूज करू शकतात. आणि एका ब्लाऊजसाठी आपल्याला शक्यतो 1 मीटर नॉट ही
लागत असते. मग 1 मीटरचं आपण सेम कट करून 2 भागामध्ये त्याचे पार्ट्स करून घ्यायचे, म्हणजे एक इकडच्या साईडला आणि एक दुसऱ्या साईडला. आणि एकाच साईडची बघा मी मार्किंग दुसऱ्या साईडला केली, म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि छान असं प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज नक्कीच रेडी होईल. तर बघा मग 2-3 वेळेस चांगल्या टिपा मारून मी ते पॅक करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा व्यवस्थित पॅक करायचं, नाही तर बऱ्याचदा काय होतं की ते आपण घातल्यानंतर नॉट बांधल्यानंतर बऱ्याचदा ते लगेच नॉट निघण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ देऊ नका. त्यामुळे टिपा जास्त 2-3 देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. आता मी दोरा चेंज करून घेतला आणि आता मी बॅक साईडला इथे टक्स टाकते. तर बघा आता इथे सेंटरची तर घडीची मार्किंग दिसते, तिथून 4.5ला मार्किंग केली, अर्धा साईडला आणि उभा 4च्या टक्सची इथे मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने बघा ही दुसऱ्या साईडला सुद्धा 4चा टक्स आणि 4.5ची मार्किंग केलेली आहे. या पद्धतीने फोल्ड करून जे अर्धा इंचाचं मार्जिन आहे तर त्या लाईनमध्ये आपण तिरका टक्स टाकला. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला ते लॉकसुद्धा करायचं, जेणेकरून ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आता मी इथे तिरका टक्स टाकून घेते इथपर्यंत, इथून पुन्हा आता खाली आणि इथे लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर फायनली परफेक्ट असं फिनिशिंग सहित बघा आपल्या दोन्ही साईडला टक्स टाकले गेलेले आहेत. तर ते कसे दिसतात बघा, एकदम छान प्रॉपर असं. तर फायनली आपला हा बॅक पार्ट स्टिच करून झालेला आहे बघा. तर मी नॉट बांधून दाखवते. इथे आता रेडीमेड कुठलेही लटकन आपण लावू शकतो, तर इथे कस्टमरच्या चॉईसनेस मी लावणार आहे. आणि आता हा बॅक पार्ट लावून म्हणजे आपला जेव्हा ब्लाऊज पूर्ण स्टिच होतं तर त्याचं लुक कसं येतं तर ते मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की तुमच्या कुठल्या साडीला ही डिझाईन मॅच होऊ शकते. त्याचबरोबर जर का तुमच्याकडे कमी काठ असेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन इझिली रेडी करू शकतात. तर बघा मी सध्यापुरता रेड कलरचे म्हणजे जसा काठ आहे ना तर त्याला मॅचिंग असे इथे रेडीमेड लटकन घेतलेले आहे. काठच्या तिथे सुद्धा एक छोटासा पॅच लावलेला आहे बघा, छोटंसं बटन टाईप ठेवलेलं आहे, म्हणजे ते मी पॅक केलेलं नाही, अजून पॅक करून घेईन. तर अशा पद्धतीने मग तुम्हीसुद्धा एखाद्यामध्ये पॅच लावून ही डिझाईन रेडी करू शकतात. त्याचबरोबर आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा बॅक पार्ट लावल्यानंतर म्हणजे पूर्ण ब्लाऊजाचं स्टिच करून झाल्यानंतर त्याचं लुक कसं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या पण ते नक्कीच लक्षात येईल. तर बघा मग फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. मध्ये मी आत्ताच म्हटलं कुठलाही पॅच तुम्ही इथे ठेवू शकतात. ते बघा बाहीसुद्धा डिझाईनची आहे आणि बॅक पार्टसुद्धा इथे आपला डिझाईनचा आहे. तर बघा ह्या बॅकनेकमुळे खूप सुंदर असं ब्लाऊजला लुक आलेला आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे किंवा ह्या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला सुद्धा खूप छान असं लुक येईल. तर कस्टमरने ही जी काही साडी आहे ती ही लग्नासाठी स्टिच केलेली आहे, सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. याची फिटिंगची लाईन वगैरे एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे बघा. आणि याचा जो काही बाहीची डिझाईन आहे तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल, जेणेकरून त्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला आणि साडीला सुद्धा खूपच सुंदर असं लुक येईल. तर नक्की तुम्ही अशी बाही डिझाईन आणि अशी बॅकनेक डिझाईन बनवून बघा, छान असं नक्कीच तुमचा ब्लाऊज रेडी होईल. किंवा कस्टमरचा सुद्धा तुम्ही असा ऑप्शन देऊ शकता, कस्टमरला सुद्धा आय होप सो नक्कीच आवडेल. ठीक आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.